प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती संभाजीनगर बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। याच दरम्यान व्हायरल व्हिडिओवरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज छत्रपती संभाजीनगरचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांची भेट घेत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। नाही, काल सुद्धा मी सायबर क्राईमचे PI जाधव साहेब यांनाही काल निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं। परंतु परत एकदा आज त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्यात आला। विदर्भाचं राजकारण जे आहे त्या फेसबुकच्या माध्यमातून अशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्थ व्हिडिओ टाकण्याचं काम आता RSSनं छुप्या मार्गाने चालू केलेलं आहे। म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आता व्हिडिओ टाकायचं। त्या संदर्भात आम्ही पोलीस उपायुक्त नवले साहेबांना, क्राईम ब्रँचचे DCP नवले साहेब यांना आज भेटलो आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी सगळी परिस्थिती सांगितलेली आहे की अशा पद्धतीची जर व्हिडिओ बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत येत असेल तर महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। लवकरात लवकर आपण त्या पेजवर कारवाई करा, ते व्हिडिओ डिलीट करा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना दिलेली आहे। जर असं झालं नाही तर आम्ही लवकरात लवकर औरंगाबाद शहर बंद केल्याशिवाय राहणार नाही। या शहरातले रस्ते असतील, दुकानं असतील, बाजारपेठा असतील, हे सर्व आम्ही त्या ठिकाणी बंद करणार आहोत। तर तुम्ही स्वतःहून समोरासमोर येऊन बोलण्याची किंवा हे बोलण्याचे सर्वांनाच अधिकार आहे, टीका करण्याचे अधिकार आहे, पण अशा छुप्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका जर करत असेल तर मग तो कोणी असो, RSSचा असेल, BJPचा असो, त्या पद्धतीने त्याला तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। आणि लवकरात लवकर पोलिसांनी जर याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही औरंगाबाद शहराला बंद केल्याशिवाय राहणार नाही। जो व्हिडिओ आहे तो भाग 1 आहे, याचा अर्थ भाग 2 ही येऊ शकतो। नाही, तो भाग 2 आलेला आहे, 2 आलेला आहे भाग। त्याच्यामुळेच आम्ही आज काल PI भेटलो होतो आम्ही सायबर क्राईमच्या। आज पोलीस उपायुक्तांना नवले साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना ही परिस्थिती समजून सांगितली की बाळासाहेब हे आमचं दैवत आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आम्ही खऱ्या अर्थानं जर कोणाला मानत असेल या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर ते बाबासाहेबाच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर आहे। आणि बाळासाहेब आंबेडकरांवर जर अशा पद्धतीचं घाणेरडे वक्तव्य, खालच्या पातळीचं जर वक्तव्य ते करत असतील तर त्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिल्या जाईल, ते मग कोणी असो या देशामध्ये।